नमस्कार. मी सुनील केदारे आणि आपण पाहताय जनता दरबार. आत्ताच्या घडीला विधानसभेची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रणधुमाळी सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर 135 शहापूर विधानसभा या विधानसभेचे कसे चित्र असणार आहे. फॉर्म भरण्याची मुदत संपली आहे. त्याच्यानंतर 4 तारखेला ही मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि त्याच्यानंतर या तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. पण सध्याच्या स्थितीला जे फॉर्म भरलेले ज्या उमेदवार मैदानात आहेत त्या उमेदवारांविषयी कशा प्रकारचं शहापूरमध्ये वातावरण आहे, कशा प्रकारचं कोणत्या पक्षाला पक्षीय बलाबल किंवा संख्याबल किंवा कोणाची किती प्रसिद्धी, ह्या संपूर्ण चर्चेचे खोलात जाऊन आपण आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आणि आपल्या सोबत आहेत, नेहमीच आपल्या सोबत असणारे, आपल्या राजकारणातले एक्सपर्ट म्हणावे लागतील की शहापूरमध्ये ज्यांचा राजकारणावरती गाढा अभ्यास आहे, सर्व पक्षांशी जवळीक आहे, सर्व पक्षांमध्ये राहून त्यांचं सगळं अभ्यास करतात आणि इथे महत्वपूर्ण मांडणी अशी करत असतात. आणि त्यांचे सर्वच पक्षांमध्ये एक सूत्र आहेत, म्हणजे सूत्रांच्या बाबतीत विचारू नये असं म्हणतात, तसे सूत्र त्यांचे सगळ्याच पक्षामध्ये आहेत आणि त्याच्याच अनुभवाचा फायदा घेऊन या ठिकाणी ते आपली मांडणी करत असतात. असे उमेश जोशी पत्रकार हे आपल्या सोबत आहेत आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की शहापूर विधानसभेची स्थिती काय असणार आहे. नमस्कार. सर्वप्रथम या ठिकाणी आम्हाला सांगा की जे फॉर्म भरलेले आहेत त्या फॉर्म भरल्यानंतर किती उमेदवारांचे फॉर्म भरले गेलेत आणि किती उमेदवार आता मैदानात आहेत आपल्या दृष्टीने. सर्वप्रथम तर जनता दरबारचा एक चांगला उपक्रम आपण आता गेल्या अनेक दिवसांपासून राबवतो आहे. त्यात गाढा अभ्यासक वगैरे असं म्हणता येणार नाही, मी पण अजूनही शिकतो आहे आणि माझ्यापेक्षा चांगले खूप मातब्बर लोक आपल्या शहापूर तालुक्याला लाभलेले आहेत. राजकारणी बरेच आहेत, आपण सोशल मीडियावर बघतो, अगदी मोठ्या प्रमाणात राजकीय चर्चा सुरू असतात. हा, हे निश्चित आहे की सर्व पक्षीय संबंध आहेत, सगळ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध आहे आणि पत्रकारिता क्षेत्रात असल्यामुळे सूत्र वगैरे या गोष्टी आपण कन्सिडर करू शकतो की त्या अनुषंगाने आपण मांडणी करत असतो. पण माझ्यापेक्षा भरपूर तज्ज्ञ लोक या ठिकाणी आहे. मी काय खूप मोठा तज्ज्ञ नाहीये, पण सच्च विवेक बुद्धी ठेवून जे काही चर्चा असते, जी काही लोकांची बोलीभाषा असते, त्यातून जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करत असतो. राहिला प्रश्न की आजचा जो विषय आहे ती परिस्थिती सध्याची विधानसभेची कशी असणार आहे आणि भविष्यात ती कशी असणार आहे या संदर्भामध्ये आपण बघितलं की शहापूरचा जो निवडणूक कक्ष आहे त्यांच्याकडनं आपण जी माहिती मिळते, पत्रकार म्हणून सगळ्यांनाच मिळते, त्यांच्या अनुषंगाने आता शेवटच्या घडीला 11 उमेदवार ते दाखवत आहेत की जे आज मैदानात आहेत. त्यापैकी आपण जसं मागे बघितलंय की ज्ञानेश्वर तळपडे सर असतील आणि अजून राजेंद्र म्हस्कर असतील, वाशिमचे सरपंच, ही 2 डमी अर्ज असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मागे जाहीर केलं होतं. कारण अविनाश शिंगे हे त्यांचे प्रमुख उमेदवार होते. त्या अनुषंगाने तर जर ती 2 हे कमी केली तर 9 उमेदवार साधारणपणे मैदानात आज आहेत. आणि एकंदरीतच राजकीय वातावरण आता खूप तापायला सुरुवात झालेली आहे. पण येत्या 4 तारखेपर्यंत जी काही माघार होईल त्याच्यातनं कोण मागे येतं, कारण अपक्ष मोठ्या प्रमाणात आहेत. महत्वपूर्ण लढत जी आहे ती दोन्ही राष्ट्रवादीमध्ये आहे. राष्ट्रवादी जो मुख्य राष्ट्रवादी गट आहे, ज्याला अजित दादा पवार गट म्हणतात, त्याच्यातनं सध्याचे विद्यमान आमदार दौलतजी दरोडा आहेत. त्यानंतर दुसरी जी राष्ट्रवादी आहे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी, यांच्याकडनं सन्माननीय माजी आमदार पांडुरंग बरोबर आहेत. आणि त्या खालोखाल मग मनसे यांनी देखील यावेळेस मैदानामध्ये हरी खंडवी नावाचा तरुण उमदा एक उमेदवार उतरवलेला आहे. आणि जर हे 3 तारखेपर्यंत अविनाश शिंगेंचा जर म्हणजे जे निवडणूक पत्र त्यांनी दिलेलं आहे ते जर त्यांनी कायम ठेवलं तर निश्चितच चौथा चांगला उमेदवार या ठिकाणी रिंगणात येऊ शकतो. म्हणजे माझ्या आजपर्यंतच्या अभ्यासामध्ये चौरंगी लढत ही शहापूरमध्ये पहिल्यांदाच होताना आपल्याला दिसणार आहे. कारण गेली 45 वर्ष आपण बघते दरोडा ह्या पद्धतीने दुरंगीच लढत होत होती. पण पहिल्यांदाच आता असं आहे की अविनाश शिंगे जर राहिले तर अविनाश शिंगे आहेत, नंतर मनसेचा उमेदवार आहे हरी खंडवी, आणि ही जी 2 मातब्बर आहेत, असे 4 लोक आता मैदानात उतरलेले आपल्याला दिसत आहेत.
आजची ही परिस्थिती आहे. आता जे आपण 4 तारखेला जो मागे घेण्याचं फॉर्म मागे घेण्याचं एक तारीख आहे 4 तारीख. या 4 तारखेनंतर म्हणजे आपल्या अंदाजानुसार कशी परिस्थिती या शहापूर विधानसभेमध्ये असणार आहे? बघा, एकंदरीत बघितलं आता आजच्या घडीला एक थोडस विचित्र वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. मुळात कसं आहे की उमेदवारी अर्ज भरणं आणि मागे घेणं हे पक्षश्रेष्ठींच्या सर्वानुमतावर अवलंबून असतं. आज जर बघितलं तर शहापूर तालुका ठाणे जिल्ह्यातला हा जो शहापूर तालुका आहे, हा शहापूर तालुका शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटलं जातं. पण विचित्र परिस्थिती अशी निर्माण झाली की या ठिकाणी प्रमुख उमेदवार दोघे राष्ट्रवादीचे, म्हणजे शिवसेना कुठतरी साईडला झाली. बरोबर. मग ती ठाकरे गटाची शिवसेना असो की किंवा मूळ शिवसेना जी आज एकनाथजी शिंदे साहेबांकडे आहे ती शिवसेना असो, दोन्ही शिवसेनेत आज संभ्रमित अवस्थेमध्ये आहेत की त्यांना शेवटी काम महाविकास आघाडीच्या नावाने म्हणा किंवा महायुतीच्या नावाने म्हणा समोरच्या उमेदवाराच करायचं आहे. त्यांना आपला स्वतःचा उमेदवार या ठिकाणी देता आलेला नाही, किंबहुना तो मिळालेला नाही. आणि एक प्रकार तो अन्याय आहे. कारण या ठिकाणी जर बघितलं तर शिवसेना म्हटलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ताकद मोठ्या प्रमाणात आहे आणि हे वास्तविक आहे. कारण बाळासाहेब ठाकरेंपासूनचा जो शिवसैनिक आहे ठाणे जिल्ह्यातला हा शहापूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आहे. बरोबर. म्हणजे आजच्या घडीला मूळ शिवसेना ही जर ठाणे जिल्ह्यात आपण ग्राह्य धरली तर त्यात मोठा वाटा शहापूरचा असणार आहे. त्या अनुषंगाने जर बघितलं तर शहापूरचा जो ठाकरे गट आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे ग्रामपंचायती आहेत, मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद सदस्य आहेत, मोठ्या प्रमाणात त्यांचं नगरपंचायतीमध्ये हे आहे आणि अनेक प्रशासकीय जे काय असतील बाजार समित्या असतील इतर काही असतील त्याच्यामध्ये देखील त्यांचा मोठ्या प्रमाणात प्राबल्य आहे. आणि एवढं सगळं असताना जर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जर उमेदवारी मिळाली नाही तर निश्चितच एक नाराजीचं वातावरण निर्माण झालं. ज्याचा परिणाम म्हणून या ठिकाणाहून पहिल्यांदा शिवसेनेतनं बंड केलं गेलं. एक 4 दिवसा अगोदर त्या पद्धतीची पत्रकार परिषद घेऊन सन्मान्य बाळ धानके जे आहेत तालुका अध्यक्ष असतील, काशीनाथजी तिवरे असतील, शंकरजी खाडे असतील, या सगळ्या सन्मान्य लोकांनी पत्रकार परिषद घेतली. त्याच्यामध्ये त्यांनी तशी घोषणा देखील केली. आणि मी वारंवार त्यांना, कारण मी त्या पत्रकार परिषदेत होतो, मी वारंवार म्हणजे त्यांना 2 ते 3 वेळा मी एकच प्रश्न विचारला की शिवसेना हा आदेशावर चालणारा पक्ष आहे. जर मातुश्रीवरनं आदेश आला की बाबा तुम्हाला दिलेल्या उमेदवाराचं काम करायचं आहे महाविकास आघाडीचं तर काय करा, तर त्यावेळेस निक्षून त्यांनी सांगितलं होतं की आम्ही बंडखोरी कायम ठेवणार, पक्षाचं ऐकणार नाही. हे सगळं परिस्थिती असताना या ठिकाणी शिवसेनेमध्ये देखील ज्यावेळेस त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि उमेदवार दिला आणि ह्या उमेदवार दिल्याच्या प्रक्रियेनंतर कालचीच गोष्ट आहे की एका गटाने शिवसेनेच्याच गटाने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या गटाने एक इथे मेळावा घेऊन या ठिकाणी म्हणजे महाविकास आघाडीचं काम करणार अशा प्रकारची स्पष्ट भूमिका त्यांनी घेतलेली आणि त्याच्यामध्ये बरेच पदाधिकारी कार्यकर्ते त्या ठिकाणी होते. तर ह्या भूमिकेकडे आपण कसे बघतात की यांच्यात देखील मग 2 गट पडलेले आहेत का? आता एकंदरीत बघितलं गंमत अशी आहे पूर्ण महाराष्ट्रात आणि सगळ्याच पक्षांमध्ये जवळजवळ असं आहे की ज्याला मिळत नाही तो नाराज असतो. बरोबर. आणि तो दुसऱ्या वाटा शोधत असतो. बरोबर. अगदी मोठ्या स्तरावर देखील तसाच प्रकार आहे. बरोबर. पण सध्या आपला शहापूर विधानसभेचा विषय आहे. शहापूर विधानसभेमध्ये सगळ्याच गटांमध्ये 2-2, 3-3 गट निर्माण झाले आहे. तो त्याला बीजेपी देखील अपवाद नाही. बीजेपी असेल, भारतीय जनता पक्ष असेल, दोन्ही राष्ट्रवादीचे गट असतील, दोन्ही शिवसेना असतील, ह्या ज्या गोष्टी आहेत यांच्यामध्ये प्रत्येकी वेगवेगळे गट, वेगवेगळ्या विचारधारा करणारे लोक आहेत. आणि आताची संधी ही कोणाला सोडायची नसते. बरोबर. त्यामुळे ज्याला ज्या पद्धतीने संधी वाटते त्या पद्धतीने त्याचा विचार करून त्या संधीचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. ज्या अर्थी तालुका नेतृत्वाने मागच्याच याच्या टायमाला ज्यावेळेस थळे साहेब आले होते, सन्मानित जिल्हा प्रमुख ठाणे जिल्ह्याचे, त्यावेळेस लोकसभेचा विषय लोकसभेच्या वेळेसच थळे साहेब ज्यावेळेस आले होते त्या टायमाला इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शहापूर विधानसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार द्यावा अशी मागणी केली होती, आग्रही मागणी. आणि त्या आग्रही मागणी करत असताना त्यांनी राजीनामे देखील दिल्याचं आपल्याला मागच्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं. 50 पदाधिकाऱ्यांनी जे प्रमुख पदाधिकारी हा कार्यकर्त्यांमुळे तयार होतो, कार्यकर्ता हा मतदारांमुळे तयार होतो.
ज्या अर्थी पदाधिकारी सांगतात आम्ही राजीनामे देतो, त्या अर्थी त्यांना सगळ्यांची संमती असते असं गृहीत धरलं जातं एकंदरीत जर सगळं गणित बघितलं. पण झालं असं आहे की यांनी जशी पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेचा सगळ्यात मोठा फटका जर कोणाला बसला असता आजच्या घडीला, जर अविनाश शिंदेने उमेदवारी मागे घेतली नाही तर याचा जर फटका कोणाला बसू शकतो तर तो सन्माननीय पांडुरंग बोर्रा यांना बसू शकतो. कारण महाविकास आघाडीचीच मतं ती आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेची, जी फुटणार आहेत किंवा जी दुसऱ्या बाजूला जाणार आहेत. त्यामुळे हा बरेच दिवस ही खलबत सुरू आहेत, त्यांना मनवण्याचं काम देखील सुरू आहे. जितेंद्र आव्हाड ज्यावेळेस आले होते पांडुरंग बोर्रा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी, त्यावेळेस देखील पत्रकारांनी त्यांना प्रश्न केले होते. मी देखील त्यांना हेच प्रश्न केले होते की शिवसेनेचं कोणी दिसत नाही. त्यावेळेस त्यांनी हेच सांगितलं की आमचे बोलणे सुरू आहे, त्यांची नाराजी दूर होईल आणि ते पुन्हा येतील. म्हणजे याचा अर्थ असा आहे की अजूनही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आपण निम्मे जरी म्हटले तर तो गट नाराज आहे, त्याचा अजून योग्य त्या प्रकारे झालेला नाही. कालच दिवाळी संदर्भामध्ये एक औपचारिक भेट माजी आमदार पांडुरंग बोर्रा यांनी पत्रकारांची घेतली. त्यावेळेस देखील त्यांनी सांगितले की उद्यापासून हे सगळं निवडायला सुरुवात होईल आणि त्यानंतर सगळे कामाला लागतील. पण अजून तसंच झालेलं नाहीये. हे उद्या किंवा परवा येणाऱ्या 5 तारखेला ते सगळे चित्र क्लिअर होणार. पण त्या अगोदर आपण दोघी शक्यता जर बघितल्या, शक्यता नंबर 1 जर माघार घेतलीच नाही तर निश्चितच याचा फटका सन्माननीय पांडुरंग बोर्रा यांना बसू शकतो. त्याचा फायदा दौलतरावांना होताना दिसतोय प्रथमदर्शनी, कारण हे सगळे राजकीय गणित आहेत. आणि महत्वाचं असं आहे की हे आम्ही मांडत असताना जनता दरबार एक प्रयत्न करतोय की लोकांपर्यंत बाजू मांडण्याचा किंवा पोहोचवण्याचा, हा फक्त कयास आहे, हे काही कोणावर लादलेलं मत नाहीये. शेवटी मतदार राजा हा सर्वश्रेष्ठ असतो, तो जे ठरवेल ते आपल्याला येत्या 23 तारखेला ते कळणार आहे. तर त्या अगोदर की एकंदरीत जर परिस्थिती बघितली, जर उमेदवारी अर्ज अविनाश शिंदेनी मागे घेतला नाही तर मात्र पांडुरंग बोर्रा यांना या गोष्टीचा निश्चितच फटका बसू शकतो. शिवसेनेची मनस्थिती जर बघितली, दोघेही शिवसेनेची, तर ती द्विधा मनस्थिती दिसते. त्या संदर्भातच आपण बोलूया. दुसरा एक आता जो मुद्दा आपण मांडला की पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आणि पदाधिकाऱ्यांचं मत म्हणजे आपण कार्यकर्त्यांचं मत असं आपण समजता. पण दुसरी एक बाजू बघितली तर शिवसेनेला केडर बेस आहे, कार्यकर्ता हा शिवसेनेची नाळ जोडलेली आहे. बरेचसे असे बंड झाले, त्यावेळेस नेते सोडून गेले पण कार्यकर्ता हा तिथल्या तिथे राहिला. तर ह्या परिस्थितीकडे मग शहापूरच्या बाबतीत का वेगळं असं उदाहरण निर्माण होईल का? कार्यकर्ता म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतच राहील आणि फक्त पदाधिकारी बंड करतील, असं काही चित्र आपल्याला या ठिकाणी दिसतं. बघा, हा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर अगदी राष्ट्रीय लेवलला जरी बघितलं किंवा राज्याच्या याच्या राजकारणात जरी बघितलं तर कसं आहे की पूर्वी कार्यकर्ता हा कार्यकर्ता होता. अगदी शिवसैनिक तर आपणही लहानपणापासून शिवसैनिक वाढलो, बाळासाहेबांच्या वेळेसही आपण बघितलं आहे, त्यांचा आदेश असायचा. पण आजची घडी अशी आहे की नेतेच एकनिष्ठ राहिलेले नाहीये. नेते स्वार्थासाठी अगदी आपल्या विधानसभेच खांदेपालट झाली, बरोडा या गटात तर दरोडा पुन्हा त्या गटात, हे झालेलं आहे. तर हे सुरू असताना जर नेत्यांनाच एकनिष्ठता राहिली नाही तर कार्यकर्त्यांकडनं किंवा सामान्य यांच्याकडनं आपण अपेक्षा ठेवणं हे चुकीचं आहे. दुसरी गोष्ट, वास्ट मीडिया जो झालाय, व्हॉट्सअप असेल किंवा इतर फेसबुक असेल, ट्विटर असेल, या माध्यमातून आता क्षणाक्षणाला लोक अपडेट होतात, क्षणाक्षणाला त्यांना कळत असतं. तर त्यामुळे त्यांची विचारधारा देखील मोठ्या प्रमाणात बदलते. शिवसैनिक लगेच बदलत नसतो, पण जर त्यालाही वाटत असेल की आता इतकी वर्ष झाली शहापूर तालुक्यामध्ये हवा तसा विकास झालेला नाही आणि विकासाच्या अनुषंगाने जर आपल्याला काम करायचं असेल, जसं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन अविनाश शिंदे सारखं तरुण सुशिक्षित उमेदवार दिल्याचं जाहीर केलं, त्यामागची त्यांची पार्श्वभूमी त्यांनी हीच बोलून दाखवली की तो येतोय या नावाचं त्यांनी जे कॅम्पेन लावलं होतं त्याचा उलगडा त्यांनी त्यावेळेस केला. मी पहिल्या मुलाखतीत म्हटलं होतं की कोणी जर घेतलं होतं तर तो येतोय, तो विकास करण्यासाठी येतोय, तो लोकांना एक नवीन आशा किंवा नवीन चैतन्य निर्माण होतं की चला इतकी वर्ष झाली आपण 2 घराण्यामध्ये सत्ता दिलेली आहे, नवीन एक प्रयोग करायला हरकत नसते. तर याचा निश्चितच परिणाम त्या ठिकाणी जाणवतो आणि त्याचा येणाऱ्या मतदानामध्ये तुम्हाला त्याचा परिणाम दिसेल. ही आपण बघितली दौलत दरोडांची बाजू. पांडुरंग बोर्रांच्या बाबतीत देखील बीजेपीतून बंडखोरी करून
या ठिकाणी जिजाऊ संघटनेमध्ये गेलेल्या रंजना उगडा यांचा देखील मग पांडुरंग बरोरा यांना फटका बसू शकतो ना, याकडे आपण कसं बघतो? बघा, मी सुरुवातीला देखील बोललो पक्षांबद्दल मी जास्त बोलत नसतो, कारण त्याला पार्श्वभूमी नसते. याचा अर्थ असा नाही की मी कोणाला कमी लेखतोय. ज्याची त्याची ताकद असते, ज्याची त्याची रणनीती असते, त्यांच्याकडे त्यांचे कार्यकर्ते चांगले असतील, केडर बेसचे लोक असतील आणि ते विचार करू शकतात. पण काही गोष्टी अशा असतात की समजा एक जातीचं कार्ड खेळणं हे महागात पडतं. कधी सुरुवातीला भले तुम्हाला त्याचा फायदा वाटत असेल, पण त्याचा लॉंग टर्म जो आहे तो फटका बसत असतो. बऱ्याच ठिकाणी हा विषय निघत असतो, पण मी तो दुर्लक्षित करत असतो. कारण अपक्षांबद्दल बोलणं म्हणजे स्वतःच्या अंगावर राग ओढून घेणं हा प्रकार असतो. चाय से किटली गरम हे मागचं वाक्य मी पुन्हा रिपीट करेल. कारण नेता जेवढा अपक्षामध्ये ऍक्टिव्ह नसतो, त्याचे कार्यकर्ते प्रचंड ऍक्टिव्ह असतात. ते इतके ऍक्टिव्ह असतात की आमच्या नेत्याचं नाव घेतलं नाही म्हणून देखील भांडतात. हे मी मागे पण सांगितलं. आणि नाही घेतलं तरी भांडतात, घेतलं तरी भांडतात. आणि त्यामुळे मोस्टली कसं असतं, अपक्ष उमेदवारीबद्दल जास्त ओवापोह करावा लागत नाही. येणारा जो काळ असतो, रंजना उगडा जरी त्या पक्षात गेल्या असतील तरी मुळात रंजना उगडा यांच्या मागे भारतीय जनता पक्षाचा किती टक्के कार्यकर्ता मतदार आहे याचा देखील अभ्यास झाला पाहिजे. कारण त्यांची ताकद नाही असं माझं म्हणणं नाही, पण इतक्या लोकांमध्ये तर ताकद, कारण प्रत्येक वर्ग आहे तिथे. आशू किरणक काम करतात, त्यांचा एक वर्ग आहे. शहराध्यक्ष म्हणून विवेक नार्वेकर काम करतात, त्यांचा एक वर्ग आहे. भास्कर जाधव आहेत तालुकाध्यक्ष, त्यांचा एक वर्ग आहे. प्रत्येकाचा गट असतो. ते सगळं आताच एक सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला. त्याच संघटनेमधून रविचंदे वाशिमचे जे आहे, त्यांनी राजीनामा दिला आणि त्याच्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटलं, त्यांनी ती कारण दिलेली त्याच्यामध्ये की कशा प्रकारे हे सगळं आउट ऑफ लाईन सुरू झालंय. त्यामुळे रविचंदे हे प्रगल्भ आहेत. अनेक वर्ष झाले ते राजकारणात सक्रिय राजकारण करतात. त्यांचे देखील वरच्यापर्यंत संबंध आहेत, सर्वपक्षीय संबंध आहेत आणि वैयक्तिक सगळ्यांशी चांगले संबंध असल्यामुळे त्यांचे विचार मानणारा देखील एक गट आहे. याच पद्धतीने 2-3 लोकांनी त्या ठिकाणी राजीनामे दिलेत. आता अपक्ष असल्यामुळे मी जास्त त्यांच्याकडे काही लक्ष द्यावं असं मला वाटत नाही. फ्युचरमध्ये जो पक्ष मोठा होऊ शकतो, झाला त्या लेवलला गेला, राष्ट्रीय पक्ष निश्चितच स्वागत असणार आहे. पण सध्या तरी त्यांच्याबद्दल असं काही अगदी सविस्तर बोलावं असं माझ्याकडे तरी काही नाही. आजची स्थिती, आजची लढत शहापूर विधानसभेची, याकडे आपण कसे बघतात? म्हणजे आपण म्हटलं की चौरंगी लढत या ठिकाणी होणार आहे, तरी चौरंगी लढत होत असताना या ठिकाणी तुल्यबळ उमेदवार कशा प्रकारचा असेल आणि कोणामध्ये प्रमुख लढाई आपण या ठिकाणी पाहता? माझं मागचे स्टेटमेंट आणि आताचे स्टेटमेंट एकच असणार आहे की आजच्या घडीला देखील तुल्यबळ लढाई ही दोनच लोकांमध्ये आहे, पांडुरंग बरोरा आणि दौलत दरोडा यांच्यामध्ये आहे. पण अविनाश शिंगे जर सातत्याने त्यांचा अर्ज ठेवतात, तो माघारी घेत नाही, तर एक त्या ठिकाणी ती मोठी टक्कर निर्माण होऊ शकते. आणि दुसरं मनसेचे हरिखंडवी आहे. मनसेचा देखील एक मोठा वर्ग आहे. सध्या जरी तो मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिसला नाही तरी ग्रामीण भागात असेल आणि त्यांचा एक वर्ग मोठा आहे, तो मनसेचं काम करत असतो. मांजे फॅमिली असेल, मांजे विक्रांत मांजे वगैरे ही लोक त्यांची कामं करत असतात. दिलीपजी भूपतराव आहे, ते त्यांची कामं करत असतात. मनसेचं पण एक केडर आहे या ठिकाणी, ते देखील चांगले फाईट देऊ शकतात. पण या दोघांना फाईट देईल असं ह्या दोघांमध्ये आज तो गुण म्हणजे तेवढी काय ताकद आज नाही. पण निश्चितच ही दोन उमेदवार असतील, अविनाश शिंगे असतील किंवा हरिखंडवी असतील, हे पाडण्याचं काम करू शकतात. त्यामुळे आता ही लढाई पुन्हा तशीच होणार आहे. दौलत दरोडा आणि पांडुरंग बरोरा. अविनाश शिंगे पांडुरंग बरोरांची किती मतं खातात आणि हरिखंडवी दौलत दरोडांची किती मतं खातात, या सगळ्या गणितावर यांचं येणं आणि जाणं ह्या गोष्टी टिकून आहेत. पण प्रामुख्याची लढाई ही दौलत दरोडा पांडुरंग बरोरा या दोन्ही सन्माननीय नेत्यांचीच आहे. त्याच्यामध्ये ते लोकांपर्यंत किती पोहोचतात, लोक त्यांना किती ऍक्सेप्ट करतात. कारण मागच्या विवेचनात मी माझ्या मागच्या एका ह्याच्यात मी सांगितलं होतं की सामान्य जनतेमध्ये दोघांविषयी देखील नाराजी आहे. बरोबर. सन्माननीय पांडुरंग बरोरांविषयी देखील आहे, सन्माननीय दौलतजी दरोडांविषयी देखील आहे. पण स्थानिक लेवलला काम करत असताना ते कुठल्या पद्धतीने त्यांना पुन्हा जवळ करतात, कुठल्या पद्धतीने त्यांना आश्वासनं देतात किंवा कुठल्या पद्धतीने त्यांना आपल्या जवळ आणतात, हे त्यांच्या कलागुणावर दोघांवर अवलंबून आहे. पांडुरंग बरोरा जरी
सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असले तरी दौलत धोरणांचा ग्रास रूटला ग्रामीण भागामध्ये वैयक्तिक संबंध खूप चांगला असल्यामुळे दोघंही तुल्यबळ आहेत. आजच्या घडीला जर बघितलं तर दौलत धोरण एक पाऊल पुढे वाटत असले तरी येणारा काळ आणि माघारीची जे काही परिस्थिती असेल त्याच्यानंतर अजूनही चित्र क्लिअर होईल. या ठिकाणी शहापूर मतदारसंघाचा विचार केला तर किती मतदान आहे आणि त्या जर आपण 55-60% मतदानाच्या दरम्यान मतदान होतं असं जर एक कॅल्क्युलेशन पकडलं तर विनिंग सीट आपण कशा प्रकारे बघता, किती मतं मिळायला विनिंग सीट असेल या ठिकाणी? बघा, साधारण 1972च्या दरम्यान 25 ते 26 हजार मतांच्या विनिंग सीटचा प्रारंभ या ठिकाणी झाला होता काँग्रेसचा. आणि आता गेल्या 2019च्या याच्यामध्ये 75,000पर्यंत तो आकडा जाऊन पोहोचला होता. 2 लाख आणि काही समथिंग या ठिकाणी सगळ्या जर एक साधारण 1.5 ते 2 लाखाच्या घरात तो एक आकडा येतो. एक्झॅक्ट आता ती आकडेवारी माझ्याकडे नाही, पण 60 ते 70,000 या दरम्यान मध्ये ज्याला मतं मिळतात तो विनिंग सीट या ठिकाणी काढतो. ते मतदाराच्या टक्केवारीवर आहे, किती मतदार बाहेर पडतात. आणि लोकसभेला मतदान कमी झाल्याचा फटका आपण बघितलेला आहे. यावेळेस सगळ्या नेत्यांना मी हे देखील आव्हान करणार आहे किंवा कळकळीची विनंती करणार आहे की मतदारांना देखील जागृत करा, त्यांना बाहेर काढा. त्यांना मतदान, ते कोणाला मतदान देतील हा त्यांचा अधिकार आहे, पण त्यांना जागृत करण्याचं काम देखील या नेत्यांचं आहे. यांनी तसं आव्हान केलं पाहिजे. आपण मागच्या जनता दरबारकडनं आव्हान केलंच होतं की मतदान करा म्हणून, पण ही मोहीम सगळ्याच कडनं राबवली गेली. पत्रकार मित्रांनी देखील ते थोडेसे प्रयत्न करावे, जागृती निर्माण करावी आणि लोकांना सुटीचा उपभोग मतदार करायला साधारण 1 तास लागतो, 1 तासामध्ये ते करू शकतात. तेवढं निश्चितच त्या बाबतीत विचार केला गेला पाहिजे. मतदानाचा टक्का वाढलाच पाहिजे, मतदान झालंच पाहिजे. त्याच्यानंतर जो काही आकडा येईल त्याच्यानं ते चित्र क्लिअर होईल. पण साधारण 51% जर टोटल याच्यात बघितलं, 51% जो काही नाही तो त्याच्यात विनिंगला असतो. हे साधं. आजच्या घडीला शहापूर विधानसभेचा फक्त विचार केला तर दुसरा प्रश्न आपल्यासाठी असा आहे की शहापूरमध्ये शिवसेना आपण म्हणतो की स्ट्रॉंग आहे. मग शिवसेना स्ट्रॉंग आहे तर मग कोणती शिवसेना? एक मूळ शिवसेना तुम्ही म्हणता तसं एकनाथ शिंदे यांची की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, या दोन शिवसेनेमध्ये ताकद कोणाची जास्त आहे? ताकद हा विषय नाही. मी जसं पहिल्या माझ्या स्टेटमेंट मध्ये सांगितलं की मुळात शहापूर विधानसभा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटलं जातं. शिवसेना या ठिकाणी मत काढतही असते, देतही असते आणि निवडणूक लढवून उमेदवार निवडूनही आणत असते. ही वस्तुस्थिती आहे. आज शिवसेनेचे 2 गट झालेले आहे. आपण लोकसभेला जर बघितलं तर शिंदे गटाचे जे तालुकाध्यक्ष होते, जिल्हाध्यक्ष होते मारुती धिरडे, यांनी देखील असंच बंड केलं होतं उमेदवाराच्या विषयात. नंतर तलवार मॅन करावी लागली होती. आताही बघितलं जर त्या गोष्टी, म्हणजे मी असं म्हणत नाही की त्यांनी आज केलेलं आहे, पण एकंदरीतच काल जसं दिवाळी फराळाच्या कार्यक्रमात सन्माननीय पांडुरंग बोराव बोलले की हे झालेलं आहे आणि काही स्टेटमेंट आले, जसं कसाऱ्याचे आपले चंदुबुवा असतील, त्यांनी देखील आसनगावचे काही शिवसैनिक त्यांनी देखील सांगितले की आम्ही महायुतीचं काम करणार आहोत. तर यांनी जर उमेदवारी मागे घेतली किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जर तलवार मॅन केली तर याचा अर्थ असा होतो की शिवसेना ही तिची बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न करते. मग ती शिंदे गटाची असो किंवा ठाकरे गटाची असो. तर शिवसेना ही फक्त बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठीच आहे का? तर नाही. कारण शिवसैनिक हा सर्वसामान्यांचा रक्षक मानला जातो. पूर्वीचा, मी आताच म्हणत नाही, पण ग्रामीण भागात आता बऱ्यापैकी शिवसैनिक आहे की जे गावाचा विचार करतात. शाखेमधून एक लोकोपयोगी काम या ठिकाणी केली जायची. लोक शाखेकडे, शाखा ही पॅरलल न्याय व्यवस्था लोकांना वाटायची. बरोबर, ही परिस्थिती तेव्हा होती. आता काही ठिकाणी मी अगदीच संपले असं म्हणत नाही, पण बऱ्यापैकी आता कमर्शियल झाले. कारण आपण बघतो सोशल मीडियावर ठेकेदारच जास्त तळी भरताना दिसतात. बरं, आपण कोणाचं नाव घेतलं तर पुन्हा राग येण्याचा प्रश्न निर्माण होतो, वैयक्तिक वाद होतो. मी सगळ्यांना आवाहन करतो, वैयक्तिक वाद करू नका, शेवटी आपल्याला एकत्र राहायचं असतं. पण शिवसेना या ठिकाणी स्वतःची फक्त बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न करते. हे सर्वसामान्य चित्र या ठिकाणी दिसत आहे. शिवसेनेने जर आपला हट्ट सोडला नाही तर निश्चितच या ठिकाणी शिवसेनेचाच उमेदवार येऊ शकतो. कारण अपक्ष म्हणून जरी लढले असतील, अविनाश शिंदे लढले भविष्यात, आणि जर
दैवयोगाने म्हणा किंवा दरोडा साहेबांच्या भाषेत राजयोग म्हणा, हो. त्याच्याने जर शिंगेचं जर सीट लागलं, हा. मी या जरतरच्या गोष्टी जरतर. करतो, तर त्याचा फायदा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेवर होणार आहे. प्रश्नच नाही. कारण शिवसेनेचा मतदार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे, शिंदे गटाचा नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या बद्दल मी बोलतो. तर आजची परिस्थिती अशी आहे की माझ्या दृष्टिकोनातनं दोन्ही शिवसेना या ठिकाणी स्ट्रॉंग जरी असल्या, सगळ्यात जास्त उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जी शिवसेना जी ताकद जास्त आहे असं सगळ्या जणांची चर्चा आहे. स्ट्रॉंग जरी असल्या फक्त, पण त्यांना शेवटी दुसऱ्याच उमेदवारचं काम करणं आहे जर पक्षादेश मानला तर, आणि न मानता जर अपक्षासाठी त्यांनी ताकद लावली. कारण तुम्हाला सांगतो, जर अपक्षासाठी जर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने गटाने जर या ठिकाणी उमेदवार कायम ठेवला तर त्याला सपोर्ट करायला शिंदे गट देखील येऊ शकतो. या जरतरच्या गोष्टी, पण हा माझा वैयक्तिक अभ्यास आहे की त्याला मोठ्या प्रमाणात मदत शिवसेनेत होणार आहे. कारण या ठिकाणी शिवसेना टिकली पाहिजे हे दोघे शिवसैनिकांना माहिती आहे. आणि नगरपंचायत मध्ये दोघे गुण्यागोविंदाने, पूर्ण महाराष्ट्रातलं एकच उदाहरण आहे की गुण्यागोविंदाने सुरुवातीपासून इथून वेगळं आजही वाटतं, तर त्यांच्यामध्ये बॉन्डिंग चांगलं आहे. तर माझा एक अंदाज असा आहे की ते एकमेकाशी बोलूनच हे सगळं काही जे काही गुळपीट करतायत ते ठरवूनच करतात. पण जर ते झालं तर निश्चितच या ठिकाणी बदल दिसू शकतो. बरं, हे आपण शिवसेनेविषयी बोललो. शिवसेनेची ताकद आहे, शिवसेनेचा मतदार आहे, असं वारंवार आपल्या वाक्य येत आहेत आपल्याकडून. त्याचप्रमाणे आता या ठिकाणी राष्ट्रवादीची देखील दोन शकलं पडलेली आहेत, म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी अजितदादा. तर या राष्ट्रवादीची स्थिती शहापूरमध्ये काय आहे? बघा, राजयोग हा शब्द पुन्हा या ठिकाणी लागू पडतो. म्हणजे आपण जसं म्हणतो की शिवसेनेची ताकद आहे आणि नेते राष्ट्रवादीचे, आणि शेवटी आघाडी असो किंवा युती असो, याला जादू म्हणतात की कमजोर असून देखील त्यांना सपोर्ट त्या ठिकाणी मिळत असतो. दोन राष्ट्रवादींमधला जो महाराष्ट्रातला संघर्ष आहे त्याचा परिणाम शहापूर विधानसभेवर दिसून येतो. ज्यावेळेस सन्माननीय पांडुरंग बोरा शिंदेची शिवसेना सोडून राष्ट्रवादी गटात सामील झाले भविष्य वगैरे, त्यांना ही कोण कोण होती की अजित पवार गटामध्ये दौलतजी दरोडा यांचं तिकीट आहेच म्हणून त्यांनी त्यांचा राजकारणाचा भाग आहे, त्यांचा वैयक्तिक स्वतंत्र देखील आहे, त्यांनी ते काम केलं. पण त्याच्याने झालं कसं की शिवसेनेचा हा पहिला झटका शिवसेनेला बसलेला. शिवसेना शिंदे गटाला जेव्हा शिंदेच्या ताब्यात पूर्ण शिवसेना तेव्हा, आणि तोही माजी आमदाराचा, आणि सत्तेत असताना आणि ठाण्यात जिल्ह्यात जो शिवसेनेचा गड मानला जातो शिंदे साहेबांचा, त्यांच्या स्वतःच्याच भूमीमध्ये त्यांना हा पहिला झटका बसला आणि तो मोठ्या प्रमाणात बसला. त्याची परिणिती अशी की या ठिकाणी शिंदे गटाचा मोठा प्रभाव दिसत नाही. याचा अर्थ असा नाही की त्यांचे कार्यकर्ते नाहीत किंवा त्यांचा मतदार नाही, पण ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा म्हणजे बाळासाहेब ठाकरे आपण म्हणू शकतो, उद्धव बाळासाहेब ठाकरे नंतर नाव लागलेलं, पण मूळ शिवसैनिक जो आहे तो आजही उद्धव ठाकरेंना सिंपती असेल किंवा दिलेला शब्द असेल याला जागून बाळासाहेबांनी जसं आव्हान केलं होतं की याला सांभाळून घ्या, त्याला जागून ते आजही त्या बाजूने काम करतात. तर ही जी परिस्थिती आहे त्या अपोजिटला राष्ट्रवादीचं, जसं तुम्ही विचारले की राष्ट्रवादीची काय परिस्थिती आहे, तर राष्ट्रवादीला कसं की स्टँडिंग आमदार आहे राष्ट्रवादीच्या ह्याच्यातनं, जेही काम आहे ना त्याच्यात अजित पवारांचं नाव जोडलंच जाणार, कारण तो अजित पवार गटांचेच असल्यामुळे, म्हणजे मूळ राष्ट्रवादी ज्याला आपण म्हणतो त्याचे आहे. त्याला अपोजिट जर कोणी असू शकतं, राष्ट्रवादीचीच मतं जर कोणी देऊ शकतं तर शरद पवार गटातून मिळतील. कारण जुनी राष्ट्रवादीचं विभाजन होण्याच्या अगोदरचे जे जुने कार्यकर्ते ते अजूनही शरद पवार गटाला सामील आहेत. विद्याताई असतील, आदरणीय विद्याताई, आणि अशी बरीच नाव आहेत जी आजही राष्ट्रवादीमध्ये शरदचंद्र पवार गटाशी एकनिष्ठ आहेत, ते त्या ठिकाणी काम करत आहेत. तर दोघांची जर ताकद बघितली तर अगदी 19-20 या प्रकारची ताकद आहे. पण दोघे उमेदवार त्यांचे असल्यामुळे कोणीही आलं तरी सत्ता राष्ट्रवादीची येते हे सर्वसामान्यांना गणित. या ठिकाणी आज आपण पाहिलं की शहापूर विधानसभा या विधानसभेचा अर्ज मागे घेण्याच्या तारखेच्या आधीच काय विश्लेषण आहे, कशा प्रकारचं वारे शहापूर विधानसभेमध्ये वाहत आहेत हे आपले अनुभवी पत्रकार उमेश जोशी यांच्याकडून या ठिकाणी आपण जाणून घेतलेले. त्याचप्रमाणे त्यांनी देखील आव्हान केलेले, तसंच आव्हान आपण जनता दरबारच्या माध्यमातून देखील पाहूया.
नेते तर आपलं काम करतीलच मतदारांना बाहेर काढण्याचं, पण हा लोकशाहीचा उत्सव असतो. कोणी बाहेर काढणं हा प्रकार वेगळा असतो. बाहेर काढण्यापेक्षाही स्वयंस्फूर्तीने आपण जनता दरबारच्या वतीने हे आवाहन करूया की स्वयंस्फूर्तीने तो दिवस, सुट्टीचा दिवस न समजता, कुठे फिरायला जाण्याचा न समजता 1 तास या लोकशाहीसाठी काढा. मतदान केंद्रावर जा. कोणाला मत द्यायचं हा आपला वैयक्तिक विकल्प किंवा अधिकार आहे, तो बजावा आणि लोकशाही बळकट करा. हे आव्हान आपण या ठिकाणी जनता दरबारच्या माध्यमातून करूया. आपल्या पाहुण्यांनी देखील आव्हान केलेलं आहे. त्याचप्रमाणे या काळामध्ये, निवडणुकीच्या काळामध्ये पोलीस प्रशासन व निवडणूक यंत्रणा हे आपल्या परीने दिवस रात्र कार्य करत असतात. यांना देखील आपलं सहकार्य हवं असतं. हे सहकार्य देखील आपल्या सगळ्या लोकांनी या प्रशासनाला करावं व निवडणूक शांततेत व सुस्थितीमध्ये पार पाडण्यासाठी या ठिकाणी सगळ्यांनी योगदान द्यावं, असं आपण जनता दरबारच्या माध्यमातून या ठिकाणी पुन्हा एकदा आव्हान करूया. दिवाळी हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये एक सर्वोच्च सण मानला जातो. या सणाच्या आपल्या सर्व प्रेक्षकांना व तमाम जनतेला या ठिकाणी जनता दरबारच्या वतीने आपण दीपावलीच्या शुभेच्छा देतोय. ही दिवाळी आपल्याला सुख समृद्धी भरभराटीची व निरोगी जावो हीच जनता दरबारकडून आशा बाळगतो. फटाके फोडताना स्वतःची काळजी घ्या, आपल्या मुलांची काळजी घ्या, दुर्घटनेपासून दूर राहा, हेच आव्हान या ठिकाणी आपण करूया आणि आपली दिवाळी उत्साहात जावो, जल्लोषात जावो, हे देखील आपण या ठिकाणी सर्व प्रेक्षकांसाठी या ठिकाणी एकदा शुभेच्छा देऊया. आजचा हा एपिसोड आपल्याला कसं वाटला हा एक कमेंट करा, लिहित जा. आम्हाला फोन करून देखील आपण आपले मतं मांडू शकता, सांगू शकता. आपल्याला कोणत्या विषयावरती चर्चा घडवायची आहे, काय विषय आपल्याला ऐकायचे आहेत, कशा प्रकारचे विषय आपण या जनता दरबारच्या माध्यमातून मांडले गेले पाहिजे, हे सर्व आपण आम्हाला या ठिकाणी मांडू शकता, सांगू शकता आणि तशी चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न आपण जनता दरबारच्या माध्यमातून करूया. सबस्क्राईब करा. आणि या ठिकाणी मी सगळ्यांना आव्हान करील की जनता दरबार हा चॅनल आपला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि या ठिकाणी पाहत राहा जनता दरबार. आणि अशाच प्रेम जनता दरबारवरती राहूया. या ठिकाणी आपण हे सविस्तर चर्चा या ठिकाणी संपूया आणि पाहुण्यांचे देखील आभार मानूया, कारण त्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून या ठिकाणी येतात. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ते आपल्याला वेळ देत आहेत. आपल्याला वेळ देत आहेत म्हणजे आपली राजनीती स्थिती जी आहे ती थोडीशी आपल्या आकलीनी व्हावी यासाठी ते आपला वेळ काढतात, अभ्यास करतात आणि इथे येऊन चर्चा करतात. यासाठी देखील आपण आपल्या पाहुण्यांचे या ठिकाणी आभार मानूया की आपण आपल्याला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.